नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल आहे। बहिणींच्या खात्यात पैसे आल्याने विरोधकांच्या पोटात दुखतंय, पण हा देवाभाऊ आहे तोपर्यंत मात्र जोवर हा देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही। योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात गेलेले आहे असं देखील फडणवीस म्हणतात। नेमकं तिथं उपस्थित असलेल्या बहिणींना फडणवीसांनी काय आश्वस्त केलेलं आहे पाहूया। लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे, काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू। बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है। अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय। या सगळ्या संदर्भात विरोधकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, अंबादास दानवे काय म्हणतायत पाहूया। लाडकी बहीण योजना सफल नाही, 1,500 रुपये महिलांना देतात, परंतु लाडकी बहीण योजना सफल करत असताना बहीण सुरक्षित राहिली पाहिजे याची काळजी महाराष्ट्राच्या सरकारने घेण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।